30 प्रेस बटन काय केलं? 30 नंबर मी का हा वरती पाठवून खाली का पण कशाला? हा कशाला? समजलं टाइम होतो म्हणून. आमचा टाइम नाही काय दुसऱ्याचा टाइम महत्वाचा नसतो काय तुमचा टाइम फक्त महत्वाचा कट करायचं होतं ना कट करायचं दाखवलं देखा आपने लापरवाही का नतीजा है। नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1 लाख रुपये. तर आज आहे डे 14. देवाची पूजा करून चहा पिऊन कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 तासाने पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर उचलून घरातून निघालो बाहेर. त्यामध्ये गाडी बाहेर काढायचे झाले वांदे. त्यानंतर पटापट पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरती येऊन पार्सल घेतलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. बोर्जो मधून ठाण्याची ऑर्डर भेटली. पिकअप लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. गोरेगाव आरे मधून नो सिग्नलचा रस्ता पकडून पवईला बाहेर निघून गाडीतला पेट्रोल पण संपलं. पेट्रोल भरून बाजूला ड्रॉप लोकेशन होतं. कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरती येऊन कॉल वरती बोलणं करून 10 मिनिटं वेट केलं. तेवढ्यात पोर्टर मधून ठाण्याची ऑर्डर भेटली. त्यानंतर पार्सल डिलिव्हर करून कस्टमरने पार्सल चेक केलं बरोबर आहे की नाही. त्याचे भेटले 244 आणि आलो पोर्टरचं पार्सल पिकअप करायला. पार्सल बघितलं तर 2 बॉक्स होते. ते पण घेऊन जाण्यासारखं होतं. बॉक्स मोठा असता तर ऑर्डर कॅन्सल करावी लागली असती आणि त्यामध्ये आपला टाइम वेस्ट आणि पैसे लॉस. पार्सल घेऊन निघालो ड्रॉप लोकेशनला. लोकेशन वरती येऊन बोर्जोचं पार्सल डिलिव्हर केलं आणि लिफ्ट पकडली तर डिलिव्हरी पार्टनरने 15 वरती उतरला आणि लिफ्ट पाठवली टॉप फ्लोअरला विनाकारण. त्यामध्ये स्वतःचा टाइम वाचवण्यासाठी दुसऱ्याचा टाइम वेस्ट करायचा. तर असं डिलिव्हरी पार्टनरने करू नये, कारण बाहेरच्या माणसांना फक्त सर्व्हिस लिफ्टचाच वापर करू शकतो. बड़ा हरामी हो बेटा. त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरती येऊन पार्सल डिलिव्हर केलं. त्याचे भेटले 206. त्यानंतर लागली भूक आणि बसलो लंच करायला. लंच करून 1 तास झाला ऑर्डर काय भेटत नव्हती. त्यामुळे आपल्या नेक्स्ट ब्लॉगची स्क्रिप्ट पण लिहून झाली. 2 तास झाले पोर्टर मधून काय ऑर्डर भेटत नव्हती. त्यामुळे बोर्जो मधून ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, जाता जाता पोर्टर मधून ऑर्डर भेटली. पिकअप लोकेशन वरती येऊन असं काय पार्सल घेतलं. त्यानंतर मॅप मधून असं काय पाईपलाईनचा नो सिग्नलचा रस्ता क्रॉस करून ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं. तेवढ्यात पोर्टर मधून तिसरी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन असं काय पार्सल घेतलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. जाता जाता ट्रॅफिक मध्ये या भाईने मध्येच रिक्षा घुसून माझ्या अंगावरती चढवली. त्याला बोललो मध्येच रिक्षा घुसून माझ्या अंगावरती का चढवली, तर मला बोलतो तूच मध्ये घुसला. स्वतः सेफली ड्रायव्हिंग करायची आणि दुसऱ्याच्या दिवाशी खेळायचं, असा चूच्या दिवसाना. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? पार्सल डिलिव्हर करून दुसऱ्या ड्रॉप लोकेशन वरती ते पण पार्सल डिलिव्हर केलं. त्याचे भेटले 190. बिल्डिंग खाली येतात चौथी ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, हे पार्सल मला बोरिवलीला घेऊन जायचं होतं. ड्रॉप लोकेशन वरती पार्सल डिलिव्हर करून काम बंद केलं. त्याचे भेटले 238 रुपये. तर मंडळी, आज आपण 11 तास काम केलं. लंच नंतर 2 तास झाले. ऑर्डर पण काय भेटत नव्हते ठाणे लोकेशन वरतून. तर मंडळी, आज आपली पोर्टर मधून अर्निंग झाले 887 रुपये आणि बोर्जो मधून 529 रुपये. तर आज आपली टोटल इन्कम झाले 1416 रुपये. त्यामध्ये पेट्रोलचा खर्च 250 रुपये.